स्वातंत्र्य दिन भारत देशाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. दरवर्षीप्रमाणे लोकांच्या उत्साहाला पारावार उरलेला नाही. हर घर तिरंगा मोहिमेमध्ये लोकांचा उत्साह. अनेकांच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर तिरंगा झळकतो. रस्त्यावरून जाताना देशभक्तीपर गीतं ऐकू येऊ लागली आहेत. भारतीय जवानांची परेड, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही तिन्ही सैन्यांची डोळ्यांच्या समोर उभं राहते. जरी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला जरी बऱ्याच गोष्टी सारख्याच साजऱ्या केल्या जात असल्या, बेसिक पण महत्त्वाचा एक फरक आहे. तो फरक म्हणजे ध्वजारोहणाचा आणि ध्वज फडकवण्याचा. या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याचा मान ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींना असणं आणि अनेक भारतीयांना हे फरक माहिती नाही. आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं यातलेच महत्त्वाचे नियम आपण समजून. नमस्कार, मी अक्षय. ज्या दिवशी 15 ऑगस्टला ध्वजारोहण होत असो, 1947 साली याच दिवशी इंग्रजांना या पळ काढणं भाग पडलं. 15 ऑगस्ट दिवशी इंडियन जॅक, इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगा वरती चढवला गेला होता. म्हणून ध्वजारोहण, फ्लॅग होस्टिंग असं म्हणतात. यावेळी राष्ट्रीय ध्वज खांबाच्या तळाशी बांधलेला, मग दोरीने वर चढवला जातो आणि फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक सन्मान करण्याच्या उद्देशाने याकडे बघितलं जातं. 26 जानेवारीला झेंडा फडकवला जातो. भारताचा झेंडा आधीच खांबावर असतो आणि यावेळी फक्त त्याची गाठ सोडून मोकळा केला जातो. याला झेंडा फडकवणं असं म्हणतात. फ्लॅग अनफर्लिंग असं म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 2.5 वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालत होतं. म्हणून जेव्हा 1950ला आपली राज्यघटना आली, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीयांच्या कायद्याने राज्य चालणार याचं प्रतीक म्हणून 26 जानेवारीला झेंडा फडकवला गेला. आपला देश आधीच स्वतंत्र आहे म्हणून असं केलं जातं. 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात. सरकारचे प्रमुख म्हणून त्यांना मान दिला जातो. जेव्हा भारत स्वतंत्र दिला झाला होता, पहिल्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती हे पद अस्तित्वातच आलं नव्हतं. लॉर्ड माउंटबॅटन हेच भारताचे गव्हर्नर होते. मात्र नव्यानं स्वतंत्र झाले राष्ट्राचा ध्वजारोहणाची जबाबदारी भारताच्या नागरिकांनीच पार पाडावी हे ठरलेलं. राष्ट्रपती पद नव्हतं, पण सर्वमान्य असं पंतप्रधान हे पद होतं. जनतेचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं. तेव्हापासूनच म्हणजे 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण केलं. तर 26 जानेवारीला राष्ट्रपती हे झेंडा फडकवत असतात. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. तर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. घटनात्मक प्रमुख असल्यामुळे ते ध्वज फडकवत असतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन समारंभाची जागा कोणती असते तर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर ही परंपराच बनली. दरवर्षी विद्यमान पंतप्रधान लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करतात आणि लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. 26 जानेवारीला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. यावेळी तिन्ही भारतीय सुरक्षा दलं परेड करतात. भारताच्या राज्यांतर आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ राजपथावर उतरवले जातात. हे फरक खूप बेसिक आहेत, पण भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ध्वजवंदनाचे काही नियम आहेत. 2002 मध्ये भारत सरकारने भारतीय ध्वजसंहिता लागू केली. या संहितेमध्ये तिरंगा फडकवणं आणि उतरवणं या संदर्भात काही सामान्यांसाठी काही नियम केले. पहिलं म्हणजे ज्या ठिकाणी ध्वज फडकतो ती जागा योग्य असेल, तिरंगा सर्वांना दिसेल अशी ती जागा असेल. कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असावी. तिरंगा फडकवायच्या वेळेस बिगुलाचा वापर करावा. तिरंगा कुठल्याही कारणामुळे कापला किंवा फाटला तर तो नियमानुसार करावा. एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल तर वक्त्याने समोर पाहावे आणि ध्वज उंचीकडे असावा.
ध्वजाचा आकार आयताकृती असावा, त्याची लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर 3:2 असा असावा. ध्वजाच्या अशोक चक्रामध्ये 24 आरे असणं असं आवश्यक आहे. ते ध्वजाचा कोणत्याही प्रकारे जमिनीचा स्पर्श होऊ नये. 2002 मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू होण्यापूर्वी 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट रोजी सामान्य लोक किंवा तिरंगा फडकवणं, पण आता कोणतीही व्यक्ती केव्हाही तिरंगा फडकवू शकते. ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणं बेसिक पण महत्त्वाचा फरक आहे, जो समजून घेणं गरजेचं आहे. किंवा तिरंगा फडकवण्याचे बेसिक नियम आहेत. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या तिरंग्याच्या फोटोसहित नक्की शेअर करा आणि तुमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.